नमस्कार, नागपूर समोरच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी रत्नाकर आपलं स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा गावात पोलिसांनी छापा टाकून तब्बल 80,58,000 रुपयांचा मुद्देमाल, त्यामध्ये गुटखा आणि वाहने जप्त केली आहेत। पोलीस अधीक्षक आयुष नोपाने यांना गोपनीय माहिती मिळाली होती की काजळा गावातील एका शेताच्या आडोशाला गुटखा उतरवण्यात आला आहे आणि तो लहान वाहनांद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी पाठवला जात आहे। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत छापा टाकला। कारवाईत जवळपास 28 लाख रुपयांचा गुटखा, एक गुटखा भरलेला ट्रक आणि इतर 4 चाकी वाहनाचा एकूण 80,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणात गुटखा मालकाविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। दक्षिण नागपूरच्या हनुमान नगर झोनमधील कैलास नगर, वसंतनगर, जादूमहल आणि बाबुलखेडा परिसरात भटक्या श्वानांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे। लहान मुलं, वृद्ध आणि दुचाकीस्वार विशेषतः त्रस्त झाले आहेत। श्वान गाड्यांचा मागे धावत असल्यानं अपघाताचा धोका वाढला आहे। स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई अद्याप झालेली नाही। 2022 साली हायकोर्टाने स्पष्ट आदेश देत भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्यास सांगितलं होतं, मात्र महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे। काही दिवसांपूर्वी हुडकेश्वरच्या आम्रपाली नगरात 9 वर्षीय मुलावर 5 ते 6 श्वानांनी हल्ला केला। त्यानंतरच महानगरपालिकेने काही श्वान पकडले, पण नागरिकांचा प्रश्न आहे, महानगरपालिका केव्हा जागणार? हल्ल्यानंतरच का? नागपूरच्या पारडी परिसरात युनिट 5 क्राईम ब्रँचची मोठी कारवाई करण्यात आली आहे। संतोषी माता मंदिराजवळ खाटिकपुरा येथील एका घरावर छापा टाकून अवैध देशी दारूचे 119 बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत। जप्त दारूची एकूण किंमत 4,70,400 रुपये इतकी असल्याची माहिती आहे। या प्रकरणी 56 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून त्याचा मुलगा सध्या फरार आहे। दारू भिंगरी संत्रा नंबर 1 आणि टायगर छाप या ब्रँडच्या 90 ml आणि 180 प्लास्टिक बाटल्यांमध्ये आढळली। आरोपीच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घरात विक्रीसाठी अवैध दारूचा मोठा साठा लपवून ठेवण्यात आला होता। पोलीस आता फरार आरोपीचा शोध घेत आहेत। नागपूर शहरातील नंदनवन पोलिसांनी कुख्यात गुन्हेगाराला अखेर गजाआड पाठवलाय। संबंधित आरोपीच्या विरोधात अश्लील शिवीगाळ, विनयभंग, गंभीर मारहाण, हप्ता वसुली आणि घातक शस्त्र बाळगणे असे एकूण 8 गंभीर गुन्ह्यांची नोंद होती। याआधीही पोलिसांनी त्याला वारंवार तंबी दिली होती, मात्र वागणुकीत कुठलीही सुधारणा झालेली नाही। अखेर नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांच्या आदेशावरून आरोपीवर महाराष्ट्र प्रतिबंधक अधिनियम MPD अंतर्गत कारवाई करत त्याला 1 वर्षासाठी तडीपार करण्यात आलाय। ही कारवाई नंदनवन पोलिसांच्या कडक नजर आणि सततच्या पाळत यामुळे शक्य झाली आहे। तर आजच्या या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।